जिल्ह्यात 9 कोटींचा पाणी टंचाई आराखडा। जिल्ह्यात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने तब्बल 9 कोटी 30 लाख रुपयांचा संभाव्य कृती आराखडा तयार केला आहे। तरीही अनेक गावांमध्ये महिलांना डोक्यावर हांडे घेऊन पाण्यासाठी फिरावे लागत आहे। यंदा 3000 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडूनही जानेवारीनंतर पाण्याची टंचाई सुरू झाल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्न उपस्थित होत आहेत। टँकरने पाणी पुरवठा, विहिरी खोल करणे, गाळ काढणे, नवीन विंधन विहिरी घेणे आणि नळ पाणी योजनांची दुरुस्ती अशा उपाययोजनांसाठी कोट्यवधींची तरतूद करण्यात आली आहे। जिल्हा परिषदेसह वेगवेगळ्या विभागामार्फत जलजीवन योजनांसह अन्य पाण्याच्या योजना राबवण्यात आल्या आहेत। मात्र तरी देखील पाण्याची टंचाई जानेवारीनंतर निर्माण होते। म्हणूनच पाण्याचा हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पाणी टंचाई संभाव्य आराखडा तयार केला आहे। जिल्ह्यातील 467 गावे आणि 786 वाड्या म्हणजे एकूण 1253 ठिकाणी हा निधी वापरला जाणार आहे। त्यामध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत कृती आराखडा निरंक आहे। जानेवारी ते मार्च या कालावधीत 4 कोटी 9,58,000 रुपयांचा आराखडा तयार केला आहे। त्यात 306 गावे व वाड्यांचा समावेश आहे। एप्रिल ते जून या कालावधीत 947 गावे व वाड्यांसाठी 5 कोटी 20,92,000 रुपयांचा अपेक्षित खर्च आहे। जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे पाण्याची पातळी घटत आहे। धरणे आणि इतर पाण्यासाठ्यांमध्ये पाणी असूनही टंचाई जाणवत आहे। त्यामुळे प्रशासनाने उपाययोजना जाहीर केल्या आहेत। मात्र प्रत्यक्षात नागरिकांना अजूनही पाण्यासाठी भटकावे लागत असल्याने आराखडा मोठा, पाणी कुठे असा सवाल नागरिक करत आहेत। अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे YouTube चॅनल केव्ही न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा।